दोन्ही स्वयंवर आहे बर का. मी सांगितलं होतं नवरदेव थोडा मोठाच बघा आणि नवरी पण तशीच असली पाहिजे, गोरी गोरी पान फुलासारखी छान. ऐका, तर आज आपल्याला कथा बघायची आहे भगवंताचे कालिया मर्दन. सर्वसामान्य नियम असा आहे, खेळामध्ये फळी बॅट, ज्याची बॅट आहे त्याचा चेंडू आहे, त्याचं वजन राहतं खेळामध्ये बर का. बघा तुम्ही, जिथे त्या खेळाचा कॅप्टन आहे असं म्हटलं जातं, कॅप्टन म्हटलं जातं, कॅप्टन आहे त्याला जास्ती मान असतो बघा, त्याचं जास्ती चालत असतं तिथं. मग आता बॅट, फळी म्हणजे काय होत्या त्या काळी फळी म्हणायचे, आता बॅट आली. बॅट आणि पेंद्याजवळ काय होता, चेंडू होता. चेंडू यमुनेच्या कालीच्या नावाच्या डोहाजवळ खेळायला गेले. भगवंताने दोन संघ केले बघा. एक संघ आहे, आपण त्याला टीम म्हणतो, टीम नाही का, आपण म्हणतो इकडची एक टीम, आपण म्हणतो इकडची एक टीम असं म्हणतो, पण तेव्हा संघ म्हणायचे. संघ केले, एक संघ पेद्याचा, एक संघ परमात्म्याचा. चेंडू आहे भगवंताकडे. पेंद्यानं सांगितलं, हा चेंडू तुझा आहे, ही बॅट माझी आहे, चेंडू तुझा आहे. कोण म्हणतायत, भगवान परमात्मा आणि पेंद्या, कारण दोघ जण कॅप्टन होते ना. एका टीम कडचे कॅप्टन भगवान परमात्मा होते, एका टीम कडचे कॅप्टन कोण होते, पेंद्या. पेंद्याचा चेंडू होता, भगवान परमात्म्याची बॅट होती, पण बॅट पेंद्याजवळ दिली. ऐका बर का, या दोघांच्या दारावर खेळ होईल. दोन्ही संघ विभागायचे. तुला जे गडी लागतात बाबा ते तू बाजूला काढ. कोण म्हटले, भगवान परमात्मा. खेळायला तुला जे गडी चांगले वाटतील, जे सवंगडी चांगले वाटतील ते तुझ्याकडून घे. आणि असे संघ विभागून घेतली. मग भगवंताने सांगितलं, आम्ही जिंकलोय, आता आम्ही बॅटिंग करू. पहिल्यांदा भगवंताने हातामध्ये फळी घेतली, म्हणजे बॅट घेतली, पण पहिला चेंडू टाकणार तेवढ्या सूचना केली त्या पेंद्यानं भगवान परमात्म्याला, कृष्णा जोरात मारायचं नाही बरं का, असं म्हटल्याच्या नंतर बघा, कारण तू जर जोरात मारला ना आणि हा चेंडू पुढे गेला तर पुढे कालियाचा डोह आहे, यमुनेमध्ये कालिया राहतो, डोहात पडला तर दुसरं कोणीच काढू शकत नाही म्हणे. कोण, पेंद्या. आता सांगितलं कोण, पेंद्यानं भगवंताला, म्हणे कृष्णा जोरात टाकू नको म्हणे बाबा चेंडू, माझा चेंडू कालियाच्या दोहामध्ये जाईल. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, दुसरा चेंडू नाही मला खेळायला. माझा जसा चेंडू आहे तसा अख्ख्या वाशिम मध्ये नाही, कोणाकडे चेंडू नाही म्हणे तसा, कोणत्याच लेकराकडे, कोणत्याच सवंगड्याकडे चेंडू नाही म्हणे. इथं या कामात वाड्यास सुद्धा चेंडू नाही म्हणे कुठे तसा. काय सांगू तुला, आधीच ताकीद देतोय म्हणे बाबा, तुला आधीच धमकावून सांगतोय. बघा बर का भाषा. खेळायला सुरुवात झाल्यानंतर जोरात अजिबात मारायचा नाही म्हणे चेंडू. नाही, बर 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 परमात्मा म्हटला हरकत नाही. भगवंत खेळायला लागले. पहिल्यांदा त्यांनी चेंडूकडे ऐका फेकला. कोणी, देवाने अत्यंत सहजपणे त्याला दिशा दाखवली. दुसऱ्यांदा फेकला, दिशा दाखवली. तिसऱ्यांदा मात्र चेंडू फेकल्यानंतर असा जोरात फेकला गड्या, असा जोरात फेकला भगवंतांनी, कारण भगवंताला त्या कालियाचा त्या ठिकाणी उद्धार करायचा होता. आकाशाला जाऊन तो पुरला चेंडू. इतक्या जोरात माझ्या भगवान परमात्म्याने चेंडू फेकला, खाली येऊन जमिनीवर पडला नाही. कलंब नावाचा वृक्ष आहे. दानवांनी जे समुद्र मंथनातून विष मिळाल्यानंतर अमृत आहे, दानवांनी जे समुद्र मंथनातून विष काढलं होतं बघा, समुद्र मंथनातून विष काढलं होतं ना. काही भगवान परमात्म्यानं प्राशन केलं होतं. कोण, शिवजीनं. काही आपल्या शिवजीनं प्राशन केलं होतं. ते नीळकंठेश्वर म्हणतात ना,
त्याच्यामुळेच भगवंताला नाव निळकंठेश्वर पडलेलं आहे, कारण त्यांच्या इथे जे निळ आहे ते समुद्रातून काढलेलं ते विष प्राशन केलं होतं. आता अमृताचा कुंभ निघाल्याच्या नंतर बघा आम्हाला विषाचा त्रास होईल असं म्हणून भगवान शंकराला दिलं काही, आमच्या हातावरच आणले. आम्हाला हे अमृत पाहिजे. अमृत सगळे दानव त्या अमृताचा कुंभ घेऊन पळाले. पळता पळता एक दमून व्रजभूमीच्या बाहेर यमुनीच्या किनाऱ्यावर कदंब नावाचा वृक्षाच्या खाली त्यांनी तो कुंभ ठेवला आणि त्या कुंभात अमृत कदंब नावाच्या वृक्षाला मिळालं आणि कालियाच्या विषाने सगळे वृक्षच संपले गड्या. तिथं एकही वृक्ष राहिला नाही शिल्लक. सगळे वृक्ष संपले, सगळे वाळून गेले. फक्त यमुनेच्या किनाऱ्यावरचे फक्त एकच झाड जिवंत होतं, जे आजही वृंदावनात आहे. त्याचं नाव आहे कदंब वृक्ष. त्या झाडाचं नाव काय आहे? कदंब वृक्ष नावाचा झाड आहे. तुझं असं आहे ना कृष्णा, तुझी नजरच या चेंडूवर होती बघ बाबा. तुला पावच न गेलं होतं बघड्या. या चेंडूवरच सारखी तुझी नजर कृष्णा, तर तुला काय करू बाबा. मला असा चेंडू आणून दे कृष्णा, तुला पाहावलं नाही. माझा चेंडू तू इतक्या जोरात फेकला बघ म्हणे. आता त्या झाडावर अडकलंय, त्या फांदीवरती आहे, दे काढून. सांगितलं पेंद्या आता मला जाता येणार नाही बा. कृष्णा मला काही सांगू नको, माझा चेंडू काढून दे. सांगितलं अरे पेंद्या नाही काढता येणार, मला झाडावर नाही चढता येत बाबा. नाही म्हणे माझा चेंडू काढून दे, आपल्याला असा खेळायला परत चेंडू नाही भेटणार. मला काही सांगू नको. सुदामा, वाकड्या, वैजा, मधुमंगल हे सगळे मित्र म्हणायला लागले अरे पेंद्या जरा दम खा. आपला सखा श्रीकृष्ण भगवान आहे, तो तुझा चेंडू काहीच होऊ देणार नाही, पण तू थोडं थांब. नाही म्हणे माझा चेंडू पाहिजे मला. पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग, पेंद्या सांग सांग सांग. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा. हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा, गेला कसा. पेंद्या सांग बाबा कुठे गेलाय चेंडू, सांग लवकर. हरीचा चेंडू कसा पाण्यात गेलाय. पण हरीचा चेंडू एका कुदुंब नावाच्या झाडावरती अडकलेला होता. त्या ठिकाणी चेंडू अडकला होता, तर भगवान परमात्म्याला लाज करायची होती, कारण कालियाचा उद्धार करायचा होता. तर थोडं भजन होईल 2 मिनिटं. शिष्टीमाली दादा इकडे या थोडं. जय जय राधा रमन हरि बोल, 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 जय जय राधा रमन
हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल। भगवान परमात्म्याला आता पेंड्या म्हणतोय, कृष्णा अरे तुला हेच पाहिजे होते बाबा, माझा आता चेंडू टाकला ना तू डोहामध्ये, अरे मला भीती वाटते बाबा तिकडे जायची, माझा चेंडू काही करून मला तू आणून दे. म्हणे काही करून, म्हणे बाबा मला तर झाडावर चढता येत नाही, म्हणे वरी आता फांदीवर अडकलेला आहे बघ तुझा चेंडू, चढता येत नाही, मी जर वरी गेलो आणि जर पडलो कालियाच्या डोहामध्ये तर मी मरून जाईल म्हणे. म्हणे कृष्णा अरे तू मेला तर कबूल, पण माझा चेंडू तेवढा काढून दे म्हणे बाबा. बाकीचे सगळे मित्र म्हणायला लागले, अरे हा काय ऐकायचा नाही, मला चढता येत नाही बाबा, मी तुला चढून देतो. एक वाकला आणि भगवान परमात्मा त्याच्या पाठीवर उभा राहिला आणि एक चढवायला लागला होता झाडावरती. बरं उचललं त्याने भगवंताला, दोन्ही हात वरच्या फांदीला आहेत, खालून पाय लावलेत फांदीला, त्या मुळाला खोडाला झाडाला पाय, वरच्या फांदीला हात लटकलेले आहेत. परमात्मा ताकद लावून चढतायत, ऊर्जा परमात्मावरती. ऐका बरं का, परमात्मा चढल्यानंतर गोपाळांचा आणि परमात्म्याचा संबंध तुटल्यानंतर तिथे बाकी गोपाळ पेंद्याला म्हणतात, पेंद्या अरे तुझा चेंडू मिळाला असता बाबा, पण असा कृष्णासारखा सखा मिळणं मुश्किल आहे गड्या. तो जर त्या झाडावून पडला ना बाबा, तू राहायचा नाही पेंद्या, तुला कसं कळत नाही पेंद्या. अरे आपला इतका सुंदर मित्र आपल्याला नाही भेटायचा पुन्हा, कारण मित्र खूप महत्वाचा असतो. मित्र हा भेटत नाही पुन्हा, जीवाला जीव देणारा मित्र असतो. त्या ठिकाणी कितीही गरीब परिस्थिती असू द्या, एक मित्राला कॉल करा, आपल्या मैत्रिणीला कॉल करा, तिला आपलं दुःख सांगता येतं. दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला जय उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कळ आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, गारव्या सारखा, गारव्या सारखा. मग मित्र असा बघड्या, मित्र असलाच पाहिजे आपल्याला, कारण तो आपल्या गरीब परिस्थितीमध्ये धावून येत असतो. आता हे मधुमंगल, वैजा, सुदामा, वाकड्या म्हणू लागला. त्यात एक वाकड्या तो तोचला होता. तो म्हणू लागला, आले पेंड्या 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 पेंड्या, तुला कत थांगोले बाबा, आता थका भेटणार नाही पुन्हा आपल्याला. आले तुला कत कळत नाही पेंड्या, कसं सांगू तुला, पेंडू भेटला आता आपल्याला, पण आता थका नाही भेटू शकत.
आता मित्र नाही भेटू थकत. आता म्हणू लागला, तो म्हणतो कृष्णा जाऊ दे, ये खाली बाबा. अरे नको आणू बाबा तो चेंडू, पण तू खाली ये. आपल्या जवळ एकच चेंडू होता पण तो पण गेला, आता जाऊ दे आपण दुसरा आणू. परमात्मा म्हटले पेंद्या आता असं चालणार नाही. तू म्हटला ना मेला तरी कबूल, मग आता मी उतरणार नाही. भगवान परमात्म्याला काय करायची होती, लीला करायची होती. माझ्या जीवाचं बरं वाईट झालं ना तरी चालेल, पण मी तुझा चेंडू तेवढा आणून देईल बाबा. मुद्दाम ज्या फांदीवर चेंडू अडकलेला होता त्याच फांदीवर दंडीशी पाय दिला आणि चेंडू खाली पडला. नुसता चेंडूच पडला नाही, तितक्याच वेगात चेंडू पडला त्याच्या हजारो पटीनं. त्याच्या पाठोपाठ यमुना माईच्या कुशीमध्ये अशी उडी घेतली माझ्या भगवान परमात्म्यानं की हजार पटीनं उडी घेतली गड्या. जसा चेंडू आधी आला तसा सगळीकडे एकच चर्चा, कृष्ण डोहामध्ये बुडाला, कृष्ण डोहामध्ये बुडाला. सर्व व्रजभूमी त्या यमुनेच्या डोहात बुडाली. नंद बाबा, यशोदा मैया, सगळ्या गवळणी, गोपिका, गोपाळ तिथे आले. आणि आल्याच्या नंतर अरे पेंड्या, सगळे पेंड्याला विचारू लागले, अरे पेंड्या कसा चेंडू पडला बाबा, कसा माझा कृष्ण यमुने मैयेच्या कुशीमध्ये पडला, सांग पेंड्या सांग. तेव्हा पेंड्या अरे हे कसं घडलं, खेळत होतो यमुने काठी, हरीचा चेंडू गेला गगनावर. आई यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. कोण? हरी. हरी यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. सगळीकडे चर्चा होती, हरी बुडाला, हरी बुडाला, कृष्ण बुडाला. कृष्णा यमुनेच्या डोहामध्ये बुडाला. हा बाबा मुद्दाम गेला होता तिकडे, कारण त्याची कथाच ऐका गड्या. बाललीलांचं श्रवण करणं, त्याला एक लीला ऐकल्यानंतर सुद्धा त्याचा सद्गतीची जबाबदारी परमात्मा स्वीकारतो. शुकाचार्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे बघा राजा परीक्षिती समोर. एक लीला ऐकली ना तरी ती त्या ठिकाणी उदार होतो. ज्यांनी माझ्या भगवान परमात्म्याची एक जरी लीला ऐकली तर त्याचा उद्धार होतो गड्या त्या ठिकाणी. मग मी तर तुम्हाला कितीही लीला सांगितल्यात, किती उद्धार होईल गड्या तुमचा. त्याच लीला आनंद देणाऱ्या आहेत, म्हणून बाल लीला ह्या किती काळ ऐका. आनंद देणाऱ्या आहेत, म्हणून समाधान देणाऱ्या आहेत. परमात्मा आत गेला आणि कालियाच्या 2 पत्न्या झोपलेल्याच होत्या. दोन्ही पत्न्यांनी मदनाचा पुतळा आलेला पाहिला आणि त्या विचारात पडल्या, अरे बाबा तू कोण आहे, एवढं विराट स्वरूप आहे तुझं, इतका सुंदर आहेस, कोण आहेस, लहान बालक आहे, तू कसा आला इथं, कशा करता आला, कोण विचारतय. त्या कालियाच्या पत्न्या, माझा चेंडू पडला या पाण्यात. नेमका चेंडू कालियाच्या फणी जवळच पडला होता. त्या कालियाच्या पत्न्या म्हटल्या, अरे आमचा मालक विषारी आहे बाबा. कारण मालकाचं खरं रूप पत्नीलाच माहित असते. कसं ती पूर्वीची माणसं म्हणायचे ना बाबा, कारण नवरा हा काय आहे, विषारी श्रापच आहे. कधी चावल कधी दणका मारल काही सांगताच येत नाही. माझा आहे म्हणून सांगत नाही, तुमचंही तसंच आहे. प्रत्येकाचा आहे, प्रत्येकाचा आहे. बाबा तू कशा करता आला इथे. कालियाच्या पत्न्या सांगू लागल्या की माझा नवरा विषारी बाबा, म्हणे तुला डसल. विनोदाचा भाग आहे सोडा. आपल्या नवऱ्याकडं विष आहे, आमच्या नवऱ्याकडं बायकोशिवाय कोण चांगलं सांगू शकते येऊ. जाग करून देतात. आम्ही अरे बाबा तू चांगला कवळा दिसतोय, तुला जर दणका मारला तर तू मरून जाशील, तू इतकुसाच आहे. त्यांना काय माहितीये माझा जगाचा मालक आहे म्हणून.
ऐका, खूप तू एक काम कर, तुला मी चेंडू नाही का पाहिजे तेव्हा तुला आणून देतो बघ बाबा, पण तू इथून निघून जा. अरे मी घाबरतो का कोणाला? हे सगळं माझं आहे आणि मी येणारच. कोण म्हणतायत भगवान परमात्मा कळतं तेवढा चेंडू काढून ठेवू आणि तुला देतो बाबा, पण तू इथून निघून जा. मला काय कमकुवत समजता का तुम्ही? भगवान परमात्मा म्हटले माझा चेंडू हे मी घेईन. इकडे परमात्म्याचा कालियाचा पत्न्यांचा संवाद चालू. इकडे सगळ्या गोपकांना नंद बाबा विचारतात हे कसं घडलं पेंद्या, सांग कसं घडलं. असं म्हटल्याच्या नंतर काय झालं बघा, आम्ही खेळत होतो, खेळता खेळता कृष्णाने तितक्या जोरात चेंडू फेकला की तो आकाशाला टेकला, गगनावरही गेला, आकाशाला टेकला. म्हणे बाबा आकाशाला टेकून खाली पडला, म्हणे माझी काही चूक नाही. मी त्याला म्हणत होतो, पेंद्या कसा म्हणतोय बघा ना, मी त्याला म्हणत होतो कृष्णा अरे जाऊ नको, आपण दुसरा चेंडू आणू, पण जाऊ नको बाबा. पालत ना सगळे मित्र म्हणायला लागले, सगळे गोपाळ म्हणू लागले अरे हा तर म्हणत होता कृष्णा तू मेला तरी कबूल, पण माझा चेंडू मला तेवढा काढून दे. आणि आता म्हणायला लागलाय की मी म्हणत होतो बाबा की चेंडू आपण दुसरा आणू, कृष्णा मिळेल आपल्याला दुसरा चेंडू. मग काय झालं बघा, आता म्हणतो मी नाही म्हणत होतो, तू वैजा म्हणतो कृष्णाला चढवून देऊ नको. अरे भोळ ऐकत नाही. शेवटी आता मुलं नंद बाबाचं काय दोष देणार बरं, छोटे छोटे मुलं होते, नंद बाबा काय त्यांना त्रास देणार. आणि ते 5-5 वर्षाचे मुलं, त्यांना कोण काय म्हणणार. मुद्दामूनच धक्का दिला कालियाला आणि युद्ध सुरू झालं. विराट स्वरूप परमात्म्यानं धारण केलं आणि कालियाला परमात्म्याला, कालियाचा परमात्म्यानं काय केलं बघा, त्या ठिकाणी त्यांना सांगितलं इथं राहायचं नाही, तू कुठं जायचं तर जा, पण ही या मैयेच्या कुशीत तुला राहायला परवानगी नाही, तर राहू नको तू गड्या. आमच्या गायी आहेत, गुरं आहेत, वासरं आहेत, त्यांना पाणी प्यायला नाही, अस्वच्छ होतंय ते पाणी, कारण इतकं सुंदर पाणी आहे त्याला तू घाण करतोय, तू जा बाबा इथून निघून. तेव्हा कलिया म्हणू लागला, परमात्म्याला सांगतोय आम्ही इथं राहत नाही, आम्ही कुठं जाऊ, कारण आम्हाला गरुड जगू देत नाही, आमचा वंशच वाढू देत नाही. त्या गरुडाला तुम्ही सांगा आमचा वंशच वाढला पाहिजे. परमात्मा म्हटले मी तुला वचन देतो, गरुड तुम्हाला त्रास देणार नाही. माझ्या प्राण्यांकरता, गायींकरता कालियांचा पत्न्यांचा आशीर्वाद दिला बघा. आणि परमात्म्यानं त्याला झुकवलं, त्याच्या फण्यांवरती देव उभे राहिले, देव उभे राहिले. आता काय झालं, यमुने मैयेच्या डोहामध्ये देव त्याच्या फण्यावरती उभे राहिले. कालियाच्या पत्न्यांना आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, यशस्वी भव, दोघींनाही आशीर्वाद दिले. आशीर्वाद दिल्याच्या नंतर सांगितलं बाबा तुम्ही ही यमुना सोडून कुठेही जा म्हणे, आता तुम्हाला तो गरुड त्रास देणार नाही. नागाच्या त्या फणीवर आला, नाचत श्याम मुरारी, मुरलीचा स्वर ऐकून हरीच्या आनंदल्या नर नारी. नाहीतर सगळे रडू लागले, कोणी चिंताग्रस्त होत. आता इकडे यशोदा मैया बेशुद्ध होऊन पडलेली होती, काही समजत नव्हतं, सगळं गोकुळ आलं होतं त्या ठिकाणी, पण कोणाला काय करावं ते समजना. कृष्ण बुडाला सगळे चिंताग्रस्त होते त्या ठिकाणी. मुरलीचा स्वर ऐकून गोपी गवळणी परमात्म्याच्या जवळ आल्या आणि यशोदा मैया पळत आली. सापावरती आहे याचा विचार न करता, माझा कन्हैया सापावरती आहे याचा विचार नाही केला तिनं, आपल्याला साप चावेल याचाही विचार नाही केला तिनं, कारण शेवटी माझा मुलगा होता. गेली धावत आणि कन्हैयाला घेतलं. यशोदा कृष्णाला हृदयाशी धरलं कृष्णाला. पुढे आता हे गोपाळ सगळे एकाच ठिकाणी आले,
साप पाहला, परमात्मा पाहला आणि तोवर त्यांना आनंद वाटला. पण जेव्हा साप एवढा मोठा हे पाहिल्याच्या नंतर कोणी आईच्या पदरा आड लपतय, कोणी झाडा माग लपतय, पेंद्या तर कुठं पळाला कुणाला ठाऊकच नाही. कारण पेंद्याला वाटलं बाबा एवढा मोठा साप आहे, कसं समोर जावं. आणि एका असं झुडूप होत, त्या झुडपाच्या मागच जाऊन लपला पेंद्या. वाकडे एका ठिकाणी, पेंद्या एका ठिकाणी, सुदामा एका ठिकाणी, सगळे जिकडं तिकडं गोपाळ पळायला लागले, लपायला लागले बघा. आणि लपल्याच्या नंतर काय झालं बघा, पेंद्यानं सगळी चड्डी ओली केली. म्हणे आपल्याला काही तिकडे जायला जमत नाही म्हणे, आपल्याला त्या सापाची भीती वाटती. तेवढ्यात परमात्म्याने आवाज दिला, अरे पेंद्या हे घे तुझा चेंडू. नाही नाही म्हणे बाबा, घरी घेऊन ये, घरी इथं नाही. अरे पेंद्या, आणि तू इतकं तिकट खायला दिलं होय मला. परत म्हणे लिंबाचा पाला आणला, लिंबाचा पाला कडू. म्हणे काना, अरे हा पाला खाऊन बघ वर म्हणे कसा लागतोय. तर राजे एवढा कडू पाला खाऊ का ग? म्हणे खावच लागन तुला, सांग कसा लागतोय. तर म्हणे कडू लागतोय. हा म्हणे आता बरं, आता अमृताचा कुंभ आहे परमात्मा, त्याला एवढूस विष काय करणार हो, एवढूस विष काय करणार. कालियाला मात्र प्रेमाचा निरोप दिला. त्या ब्रजवासियांनी स्वागत केलं आणि त्या ठिकाणी कलियाचा उद्धार झाला माझ्या भगवान परमात्म्याच्या हातामधून. बोले गोपाल कृष्ण भगवान की. त्या ठिकाणी त्या कालियाचा काय झाला, उद्धार झाला गड्या. लीला करायची होती माझ्या भगवान परमात्म्याला, लीला केली. अनेक लीलांचे वर्णन आहे त्या ठिकाणी आपण केलं होतं. भगवान कृष्ण परमात्म्यानं अनेक लीला त्या ठिकाणी केल्या आणि त्या ठिकाणी आनंद दिला गोपाळांना, त्या ठिकाणी समाधान दिलं. चोरी जरी भगवान परमात्म्यानं केल्यावर त्या शुकदेव भगवंत राजा परीक्षितीला गंगा मैयाच्या किनाऱ्यावरती झुळझुळ असं पाणी वाहतंय गंगा मैयेचं, आणि तिथं पक्ष्यांचा आवाज आहे, असं वारं आहे, किती सुंदर वातावरण आहे बघा. तिथं अनेक प्राण्यांचा आवाज येतोय, सुंदर वातावरण आहे. सूर्याची प्रखर किरण त्या वृक्षाखाली बसून मस्त गंगा किनारी कथा सांगत आहेत बघा. 7 दिवस उद्धार होणारी साधना जर कोणती असेल तर श्रीमद भागवत पुराण आहे. आणि त्या पुराणाची कथा शुकदेव भगवंत राजा परीक्षितीला वर्णन करून सांगते. इकडं सूत ऋषी आणि शौनकादिक ऋषींनाही कथा वर्णन करून सांगता येत. आणि जशी जमेल तशी आपणही कथा ऐकत आहोत, श्रवण करत आहोत. अनेक लीला पाहिल्या, अनेक गवळणींची छेड काढली परमात्म्यानं, पण प्रेमही तेवढंच केलं गड्या. काहीतरी लीला केल्या, गोपाळांना समाधान दिलं. भगवान कृष्ण कन्हैयानं चोऱ्या जरी केल्या असल्या ना, भगवान कृष्ण चोरी करत होता, पण चोरी हे सोंग होत म्हणून असं संतांनी वर्णन केलंय बघा बालक्रीडेमध्ये. हे शृंग सारिले या रूपे आनंदे, पुढेही बहुत करणे आहे. म्हणजे आणखीन भरपूर करायचंय, भगवान परमात्म्याला भरपूर लीला करायच्या आहेत. चोरीचं हे सोंग होतं, देवानं ते सोंग केलं होतं गोपाळांना आनंद देण्यासाठी. दही दूध तूप लोणी सगळं. मथुरेला जर जात असेल तर आपल्या लेकरांना काही खायला भेटत नाही, सगळं ह्या गवळणी मथुरेलाच देतात, मथुरेच्या बाजाराला देतात. मग आपल्या गोपाळांना आपल्या लेकरांना काहीतरी पाहिजे ना, ही लेकरांना खायला मिळालं पाहिजे म्हणून आता सत्ता आणि रूपक केलंय. हे देवानं गोपिकांचं दूधही चोरलं, दूध चोरलं, मग लोणी चोरलं. म्हणजे याचा अर्थ भगवान परमात्मा गोपिकामध्ये चित्त, त्यांचं चित्त चोरलं होतं. आपण म्हणतो ना चित्त चोर आहे तो भगवान परमात्मा. भगवान हरिने माझे चित्त,
चित्त चोरेले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड ध्वजे. म्हणून भगवान परमात्म्याने गोपिकांचं चित्त चोरलं त्या ठिकाणी आणि परमात्म्यानं गवळणींचं मन चोरलेलं आहे. तुका म्हणे आन मन मोहिले गोविंदे, देवानं मन मोहून टाकलं आहे. कारण भगवान कृष्ण परमात्मा हा गोपिकांचं मन वेधणारा आहे, गोपिकांची भक्ती करणारा आहे. बघा गोपाळांचं मन वेधून घेणारा आहे. शुकदेव भगवंताने राधा राणीचं वर्णन करत असताना भगवंतांनी फार सुंदर वर्णन केलंय. बघा मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की राधा ही एक असं पात्र आहे. राधा म्हणजे प्रेम आहे, राधा राणी म्हणजे साक्षात प्रेम आहे. भगवान कृष्ण कन्हैयावर निस्वार्थी प्रेम करणारी, किती असावं प्रेम हे दाखवून देणारी ती राधा आहे. राधेकडून शिकावं प्रेम कसं करावं. शुकाचार्यांच्या डोळ्याला राधा म्हटलं की धारा यायच्या, तिचं उलट करा. कारण राधा म्हटलं की धारा यायच्या, धारा तिथे धारेप्रमाणेच सुंदर होती गड्या. राधा नावाच्या गवळणी बरोबर अनेक लीला केल्या भगवान परमात्म्यानं. राधा ही कृष्णाची मैत्रीण जरी असली तरी ती पट्ट राणी सुद्धा झाली होती. कृष्ण कन्हैयावर राधेचं खूप प्रेम होतं गड्या. राधेचं जेवढं प्रेम होतं तेवढं बाकीच्या गवळणीचंही प्रेम नव्हतं माझ्या कृष्णावरती, कन्हैयावरती. म्हणून तर देव राधा बनलं पाहिजे. कन्हैयाची राधा बनायला शिका, देवाची राधा बनायला शिका, देवाची मीरा बनायला शिका. देव तुमच्यावर कृपा करत राहील गड्या. देव तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या संकटाचं निवारण करत राहील. पण त्याची राधा बनायला शिका. जर राधा बनत असाल ना तर ती कन्हैयाची कायमस्वरूपी नजर तुमच्यावर राहील. त्या राधा नावाच्या गवळणी बरोबर किती आज असं वर्णन आले बघा श्रीमद भागवत पुराणामध्ये. भगवान कृष्ण कन्हैया राधा राधा त्यांच्या हृदयामध्ये फक्त राधेचं नाव होतं. राधे 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 राधे. एवढ्या बायकांचं नव्हतं तेवढं त्या राधेचं नामस्मरण माझ्या भगवंताच्या मुखामध्ये होतं. मी तुम्हाला सांगितलं भगवंताला राधा किती आवडायची, किती प्रेम होतं माझ्या राधेवरती. थांबत नव्हता आता राधे राधे करायचा, थांबत नव्हता रडायचा, थांबत नव्हता रडायचा हा भगवान परमात्मा. राधा आल्याच्या नंतर आता हा भगवान परमात्मा 5 वर्षाचा होता आणि ही राधा 20 वर्षाची होती. पण राधा आला की भगवान परमात्मा रडायचा, थांबायचा. भगवान परमात्मा आक्रोश करायचा, रडायचा. आणि राधा आल्याच्या नंतर महाराज मग कृष्ण कन्हैयाला बघितलं, कृष्ण कन्हैयानं राधेला बघितलं आणि राधेला बघितल्याच्या नंतर देव बरोबर रडायचा, थांबायचा. रडायचा नाही, नंतर देव हसायचा. आध्यात्मिक चिंतन जर केलं तर राधेला बघितल्याबरोबर देव रडायचा थांबला. म्हणजे भगवान परमात्मा तत्व आहे, राधा ही भक्ती आहे, राधा हे प्रेम आहे. प्रेमापुढं जर भक्ती पुढं भगवान परमात्मा झुकला जातोय तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण त्या देवाच्या भजनामध्ये दंग झालं पाहिजे, दिवाणं झालं पाहिजे या भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये. राधा तोईसी भई शाम की दीवानी कि ब्रिज की कहानी हो गई. एक भोली भाली गवार, एक भोली भाली गाव की गवार, तो पंडितों की वाणी हो गई. सब करो राधे राधे. तुम्हाला राधे राधे पण म्हणता येत नाही होय. श्री राधे श्याम, श्री राधे श्याम. राधा न होते ती वृंदावन भी ना होता. कान्हा तो होते बंसी बीती होती, बंसी में प्राण ना होता. प्रेम परिभाषा जानता ना कोई. हो जर त्या वृंदावनामध्ये राधा नसती तर ती वृंदावनच नसतं. कृष्ण असता, माझा कन्हैया असता, बासुरी असती, पण त्या बासरूमध्ये सूर तसे नसते, बासुरी वाजलीच नसते जर राधा नसती तर. ज्ञानोबा राय
माझ्या जीवनामध्ये जर मुक्ताबाई नसती तर माझ्या ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती, हरिपाठ केला नसता. मुक्ताबाई होती पाठीराखी म्हणून हे सर्व काही घडलं. भगवान श्रीकृष्ण राधा बघितल्याच्या नंतर रडायचे थांबले. याचा अर्थ काय? भक्ती पुढे भगवान परमात्मा झुकतो. तुम्ही अगोदर भक्त व्हा. कथा तर ऐकायची पण कथेतले भाव शोधा. अतिशय सुंदर आहे. कोणी म्हणतं बाबा बघून महाराज लोक सांगतात, पण एक नेमकं सांगा. एवढं भागवत सांगणं सोपं नाही, कारण बघूनच सांगावं लागतं. आणि जे बघून सांगत नाही ते बाहेरचं काहीतरी बाहेरचं आणतं आणि बाहेरचं सांगतं. माणसाला भगवान परमात्म्याचं चरित्र कळलं पाहिजे. माणसाला भगवान परमात्म्याचं वर्णन कळलं पाहिजे. त्यातला सार कळायला पाहिजे. आपल्याला पिक्चर मधलं काही मालिका आपल्याला पाठ करायच्या नाहीत. आपल्याला भगवान परमात्म्याचं सार बघायचं आहे. कोणाचा असा विषय असेल भगवान परमात्म्याचं हे नाम की खरंच भागवताचार्य ताई बघून सांगतात, तसं नाही. अरे माझ्या भगवान परमात्मा हा या विश्वाचा या ब्रह्मांडाचा चालक आहे, मालक आहे. त्याचं वर्णन करणं आपल्या मुंगी सारख्या पामराचं कोणाकडूनच होणार नाही गड्या. म्हणून आपल्याला कितीही काही झालं तर शेवटी बघूनच सांगणं लागणार आहे. राधे 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 कहने की आदत सी हो गई है. राधे कहने की आदत से हो गई होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. तुम्ही तर देवाला आपलं मान